मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। विठ्ठला विठ्ठला विठ्ठले 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 जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की महालक्ष्मी माता कृष्ण भगवान येदशे चरित्र केले नारायणे आधी पुन्हा रंगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल 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 विठ्ठल
असे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संतश्रेष्ठ देहूनिवासी तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा बाळक्रीडा प्रकरणातील अभंग काल्याच्या कीर्तनाकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या अलौकिक चरित्राचं वर्णन करतात. विठ्ठल पावन क्षेत्र आपल्या या पुण्यभूमी कोणाळी नगरीमध्ये पारंपरिक रीतीने गेल्या 5 वर्षापासून सुरू असणाऱ्या नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळ्यातील 5व्या वर्षातील आजचा हा सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं योगायोगानं माझ्या वाट्याला आलेली आहे. अनुषंगानं आपण सगळेजण पवित्र या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून चिंतन सेवेला प्रारंभ करू. आजचा हा भाविको काला आहे आणि काल्याचं बोलू नका काल्याचं कीर्तन म्हटलं की प्रसिद्ध आहे महाराज. काला म्हणलं की लीला प्रसिद्ध आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्मेनं गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करणं त्याचं नाव आहे काल्याचं कीर्तन. काला म्हणलं की लीला ह्या जगामध्ये आहेतच आणि कुणी कितीही विद्वान महाराज आला तरी काल्याच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करणं याचं नाव काल्याचं कीर्तन आहे आणि काला झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण होऊ शकत नाही आणि काला झाला की सप्ताह संपला आणि काला झाल्यावर जर पुन्हा महाराज आला तर पुन्हा काला असं होतं. बरोबर आहे का नाही? पण काला झाला की कार्यक्रम संपला असं वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानोबरायाला उदाहरण देतात. देवळाची आकामा कळसू ज्ञानोबराय म्हणतात मंदिर बांधलं. मंदिर बांधल्याच्या नंतर मंदिर कधी पूर्ण झालं? मंदिराला कलर दिला म्हणजे मंदिर पूर्ण झालं का? बोला नाही. मंदिराला चांगलं गेट बसवलं म्हणजे मंदिर पूर्ण झालं का देवा? नाही. मंदिराला गेट बसवलं म्हणजे मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिराला कलर दिला म्हणजे मंदिर पूर्ण झालं नाही. मंदिराला फरशी बसवली म्हणजे मंदिर पूर्ण झालं का? बोला नाही. ज्या दिवशी मंदिरामध्ये मूर्ती बसवली त्या दिवशी मंदिर पूर्ण झालं नाही. ज्या दिवशी मंदिरावर कळस बसला त्या दिवशी मंदिर पूर्ण झालं. कळसावर पुन्हा बांधकाम करायचं नाही. मंदिराचं पूर्णत्व कळसावर आहे. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय म्हणतात गंगा आहे गंगा कुठून निघाली? वनवेबा गंगा कुठून निघाली आणि कुठं जाऊन मिळाली? असंच एका शाळेमध्ये सरांनी विचारलं. सांग सांग गंगा कुठून निघाली आणि कुठं जाऊन मिळाली? शेवटच्या बाकड्यावर बसणारा बाळू उठला. गुरुजी मी सांगू? हा बाळू सांग. शबास बाळू शबास. सांग बाळू गंगा कुठून निघाली आणि कुठं जाऊन मिळाली? शेवटच्या बाकड्यावरचा बाळू उठला म्हणला गुरुजी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा. नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आणि त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगेचा उगम झाला. गुरुजी म्हणले वा बाळू वा. कधी चुन्ना उत्तर देणारा बाळू वा. शबास बाळू शबास. बाळू सांग गंगा पुढे कुठं गेली? बाळू म्हणला जशी ती त्र्यंबकेश्वरून निघाली गुरुजी तशी ती नाशिकला आली. वा बाळू वा. सांग शबास. सांग बाळू पुढं कुठं गेली? बाळू म्हणला जशी ती त्र्यंबकेश्वर नाशिकहून निघाली तशी ती सिन्नरला आली. शबास बाळू शबास. सांग गंगा पुढं कुठं गेली? बाळू म्हणला पैठणला आली. शबास बाळू. सांग पुढं कुठं गेली? तशीच आमची गेवराईशी आगड करीत नांदेडला गेली. नांदेडला वा बाळू वा. सांग पुढं कुठं गेली? बाळू म्हणला गुरुजीचं विचाराचं काही थांबत नाही आपलं उत्तर काही संपत नाही. बाळू म्हणला गुरुजी जशी ती गंगा नाशिकहून नांदेडहून निघाली तशी आंध्रामध्ये समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी म्हणले सांग बाळू पुढं कुठं गेली? बाळू म्हणला आता तुमच्या डोंबल्यात गेली. आता कुठं गेली? स्वरा
संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्या दिवशी गंगा समुद्राला जाऊन मिळाली त्या दिवशी गंगा पूर्ण बोला 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 ना झाली. ज्या दिवशी मंदिरावर कळस बसला त्या दिवशी मंदिर पूर्ण झालं. आणि ज्या दिवशी काल्याचं कीर्तन संपलं त्या दिवशी सप्ताह संपला, अर्थात सप्ताह पूर्ण झाला. असं या गावात कुणाला वेगळं सांगायची काही गरज आहे का? बोला, सांगायची गरज आहे का आज काल्याचा शेवट झाला असं काही सांगायची गरज आहे का? नाही. काला झाला की समजून चालायचं की कार्यक्रम संपला. तसं आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे सांगता समारोपाचं कीर्तन. आणि त्या सांगता समारोपाच्या दिवशी अनेक देवाचे अवतार आहेत महाराज. मत्स्य कश्य वराह नरसिंह परशुराम असे अनेक देवाचे अवतार आहेत. पण पूर्णावतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण हे देवाचे दोन पूर्ण अवतार आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करणं गरजेचं आहे. लक्षात येतंय का? बघा, देवाचा मत्स्य अवतार झाला. मत्स्य अवतारामध्ये बी देवानं चरित्र केलं, माशाच्या अवतारात बी. पण ते चरित्र काल्याच्या कीर्तनात गुरुजी वर्णन करण्यासारखं नाही. कारण महाराज माशाला पाण्याच्या बाहेर काढलं. जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावी, हस्या मरण त्यावी योगे मत्स्या मरण त्यावी जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावी योगे मरण योगे मत्स्या मरण त्यावी योगे. पाण्यातून बाहेर माशाला काढलं की मासा मरून जातो. तसं जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावी योगे. तुकोबराय म्हणतात की मत्स्य अवतारात चरित्र केलं ते वर्णन करण्यासारखं नाही. कच्च्या अवतारातही चरित्र केलं कासवाच्या, तेही आज काल्याच्या दिवशी वर्णन करण्यासारखं आहे. मत्स्य कस्य वराह अवतार देवानं धारण केला डुकराचा, त्याही अवतारातलं चरित्र काल्यात सांगण्यासारखं पूर्ण चरित्र नाही. नरसिंह अवतार आहे तेही चरित्र आजच्या दिवशी नाही सांगायचं, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी स्पेशल नरसिंह जयंती येते एप्रिल मे महिन्यामध्ये. नरसिंह अवतार, वामन अवतार, वामन अवतारातलं चरित्र आज नाही. परशुराम अवतार तेही चरित्र आज नाही. मग सातवा देवाचा अवतार झाला त्याचं नाव आहे राम अवतार. पण राम अवतारातलं जे अक्षरसाहेब चरित्र आहे ना, रामानं चरित्र केलं पण रामाचं चरित्र उच्चार करण्यासारखं नाही, तर रामाचं चरित्र आचरण करण्यासारखं आहे. आणि कृष्णाचं चरित्र आचरण करायचं नाही तर कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. लक्षात येते का? बघा, हा रामप्रभूच्या चरित्राचा जर विचार केला आपण तर एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचे चरित्र, बरोबर आहे का नाही? राम प्रभूनं आयुष्यात मर्यादेचं उल्लंघन कधी केलेलं नाही. आपल्या बापाचं वचन पूर्ण करण्याकरता बिचारा जगाचा मालक असून सुद्धा 14 वर्ष 28 दिवस वनवासाला गेला का नाही महाराज? सबके कष्ट उठाने वाले, क्या बात है? सबके कष्ट उठाने वाले, सब कष्ट उठाते हैं, जन जन के राम लखन सिया वन को जाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिया वन को विधिना तेरे लेख किसी को, विधिना तेरे लेख किसी को, हैं सब जन जाते हैं, सब जन जाते हैं। सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले, हो कष्ट मिटाते जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं, सबके कष्ट मिटाने
स्वतःच्या बापाचं वचन पूर्ण करण्याकरता जगाचा बाप काय कमी होतं त्याच्या इथं, त्याला वनवासाला जायची गरज नव्हती. पण जगाचा मालक सुद्धा 14 वर्ष 28 दिवस या जगाचं कष्ट सहन करण्याची आणि या जगाला दुःख देण्याची सुख देण्याची ज्याची ताकद आहे ते सुद्धा स्वतःचं बापाचं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्ष वनवासाला जावा. याचा अर्थ असा आहे की रामप्रभूचं चरित्र जे आहे ते रामप्रभूचं चरित्र उच्चार करण्यासारखं चरित्र नाही, तर रामप्रभूच्या चरित्राचं आचरण करायचं. एक वाणी, एकच वचनी, एकच पत्नी. काय महाराज, आणि ह्या बाबाचा जर विचार केला ह्या कृष्ण परमात्म्याच्या, तर याला 16,108 बायका आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? आमच्यातला एक जण म्हणला त्यानं 16,108 बायका कशाला केलत्या. मेलं तुला का राशन द्यायचं का काय, गबसनं काय करायचंय, फुकटची कळण शिंडी वळवळ कुणी सांगितलं तुला घेणं देणं. पण दुसऱ्याच इचकीत बसायचा नाद असतो माणसाली. बरोबर आहे का नाही? आपलं बघत नाहीत का नाही, दुसऱ्याच विनाकारण काय करायचं आपल्याला. 16,108 बायका. याच्या पलीकडे रावणानं हद्द पार केली. रावणाला 80,000 बायका. सगळ्यात जास्त बायका कुणाला होत्या तर भागवतात चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या महाराज. त्याला गहू किती भेटत असतील राशींचे विचार करा तुम्ही. एवढे माणसं श्रीमंत होते महाराज, एवढे. आपल्याला एकच बायको ती नीट जगू द्याय नाही, काय करा. बरोबर आहे का नाही? मुद्दा एवढाच आहे आपला, विषय आपला एवढाच आहे की कृष्ण परमात्म्यानं 16,108 बायका केल्या असतील, गोष्ट खरी. पण एक लक्षात ठेवा, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवळे ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. देवाचं वर्णन करता येत नाही. 16,108 बायका केल्या पण भोगून सुद्धा म्हणे मी ब्रह्मचारी. काय अधिकार असेल देवाचा महाराज. ब्रह्मचारी देव ब्रह्मचारी. आणि देवानं या परीक्षेमध्ये उतराई सुद्धा देव झाला महाराज. भगवान कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता एके दिवशी दुर्वास ऋषी आले. दुर्वास आणि दुर्वास ऋषीनं सांगितलं, फोन केला देवाला, कन्हैया जेवायची तयारी करून ठेवा, जेवायला यायला लागलोय. तेव्हा फोन नव्हते पण मी येरी म्हणायला लागलो आपलं. बरोबर आहे का नाही? हॅलो कृष्ण महाराज जेवायची तयारी करून ठेवा. लगेच देवानं हाक मारल्या. 16,108 बायकाली सांगितलं, सगळ्या पट्टराने सांगितलं स्वयंपाकाच्या तयारीला लागा. आणि 16,108 जणी स्वयंपाक करायला सरपंच. 16,108 जणी. आणि स्वयंपाक करता करता एक जण पुढे आली, जांबवंती म्हणली, देवा महाराजा किती जण आहे जेवायला. म्हणले एकच महाराज जेवायला येणार आहे. म्हणले स्वयंपाक किती जणी करायल्यात. म्हणले 16,108 जणी. काय करायचं एवढा स्वयंपाक. देवानं सांगितलं हे बी स्वयंपाक पुरण म्हणून नियम नाही. म्हणले कस काय. हो दुर्वासाचा आहार होता 60 खंड्या अन्न खात होता दुर्वास. 60 खंड्या. काही ठिकाणी 60,000 खंड्या उल्लेख आला तर काही ठिकाणी 60 खंड्या उल्लेख आला महाराज. त्याचा एवढा आहार होता. हायतच माणसं आज सुद्धा माणसं खादाड आहेत महाराज. हायत हा किती खाते याचा नियम नाही महाराज. हो इथं एकदा हात लावते तर इथं एकदा हात लावते. हा म्हणजे इथं का लावायचं माहिती का. एवढं निबर झालं पाहिजे तोवर हाणायचं. एवढं असतं का सांगा बरं महाराज. कुठं अवघड आहे हो महाराज. काय खाते काय सांगताच येत नाही महाराज माणसाचं.
महाराज कदाळे तेवढा आहार होता महाराज. हा तेवढा आहार होता महाराज त्याचा. एवढ्या भाकरी खायचा. सगळ्या बायांनी स्वयंपाक केला आणि सगळ्या बाया स्वयंपाक करून स्वयंपाक घेऊन निघाल्याच्या नंतर महाराज यमुना वाहत होती. यमुना वाहत असताना एकमेकीला चर्चा करायला म्हणले आता पलीकडे कसं जायचं. एक जण सांगितलं आपल्याला काय करायचं त्याला देवाला विचारून येऊ. गेल्या देवाला विचाराय मालक म्हणले काय आता यमुनेच्या पलीकडे कसं जायचं. त्यावेळेला देवानं कृष्ण कन्हैयानं सांगितलं जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणाव हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून जर निष्कलंक ब्रह्मचारी असतील तर यमुने वाढ दिशील. विचारायला गेलेल्या खालीच बसल्या. म्हणल्या देवा तुमच्या आशीर्वादानं आम्हाला एकीला 8 पोर आहेत. देवानं सांगितलं ही तुमची चर्मदृष्टी तुम्हाला अजून आत्मदृष्टी आलेली नाही. जा. बाकीच्या म्हणल्या पाय धु म्हणल्यावर साकडे कवड्याच्यात काय करायचंय आपल्याला. बरोबर आहे का नाही. हाताच्या कंगणाला आरसा कशाला. चला विचारायला गेल्या. हात जोडले. हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील तर यमुने वाट दिशील. लगेच यमुना दुभंगली महाराज. यमुना दुभंगली. एकूणमेकीला म्हणाल्या मा हे कसं झालं. दुसरी म्हणली कसंही होती काय करायचं आपल्याला. देवाच्या चरित्रावर आपण संशय घ्यायचा नाही. आणि देवाच्या चरित्रावर संशय घेतला इकडं खालचं पाणी खाली थांबलं आणि वरचं पाणी वरी थांबलंय. आणि आपण संशय घ्यायला गेलो तर वरचं पाणी गपकून येईन. सगळ्याचा 10वा एका दिवशी होईल. काय करायचं आपल्याला त्याच्याची घेण देण नाही. चला पलीकडे गेल्या. पलीकडे आणि त्या दुर्वासाच्या पुढे हार ठेवला. बाबा घ्या 2-4 भाकरी. दुर्वास म्हणला 2-4 सगळा स्वयंपाक समोर ठेवा. आणि दुर्वासानं सगळ्या स्वयंपाकाला असं आचमन केलं महाराज. सगळ्या स्वयंपाकाला आचमन केलं. आणि गवळणीला सांगितलं तुम्ही बाजूला व्हा नाही तर तुम्ही आचमनात येता तुम्ही मागवा. सगळ्या स्वयंपाकाला आचमन केलं. आणि भरत महाराज असा हात केल्याबरोबर टोपलीमध्ये जाय. धुडके सुद्धा माघारी आले नाही महाराज. गुरुजी धुडके सुद्धा. हा सगळं असं आता आत गेलं महाराज सगळं पोटात. आणि मग गवळणी नवल करू लागल्या काय आहार आहे दुर्वासाचा किती खाद्य हे. बरं जाऊ द्या म्हणल्या आणि निघाल्या माघारी. पुन्हा यमुना वाहत होती आणि म्हणल्या आता पलीकडे कसं जायचं. बाया वैतागले काय बोलते नेम नसतोय महाराज. गेल्या माघारी बाया हे दुर्वास म्हणले काय आता पलीकडे कसं जायचं. बाया एकदा वैतागल्या की त्यांच्या डोक्याला डोकं लावायचं नाही. काय बोलते त्याचा नियमच नाही महाराज. महिनाभर आम्ही दिंडीत गेलो. दिंडीत तुमच्या माहितीसाठी सांगतो. सावकार होते आमचे चित्रावर सावकार. आम्ही दिंडीत गेलो आणि दिंडीत गेल्यानंतर तिकडलाच महाराज होता. ते म्हणला चला घरी. महिनाभर आम्ही बाहेरच आणि त्याच्या घरी गेलो होतो आम्ही. त्याच्या घरी गेल्या बायकोनं सुरू केलं आलात का कशाला आलात. तिकडे राहायचं पंढरपुरात कशाला आलात तोंड दाखवायला. पेटवा चूल घ्या हांडा आणा पाणी. कानात काय खुट्या ठोकल्यात का. कशाला आला तिकडंच राहायचं पंढरपुरात. तिकडंच बघायची एखादी धर्मशाळा. हा थांबा मला बोलू द्या. तिकडंच बघायची एखादी राहायला धर्मशाळा. पुढचं बोलू द्यायचं जरा दमकाडीचा. लगेच विचार करी सांगू नका. कशाला आला तिकडं. बाया वैतागले काय बोलते त्याचा नियम नसतो. ह्या गेल्या तिथं म्हणल्या महाराज आता पलीकडे कसं जायचं. म्हणले आलात कशा आमच्या मालकाला जाऊन सांगितलं तर मालक पलीकडे कसं जायचं. म्हणले मग काय म्हणले कृष्ण कन्हैयानं सांगितलं की जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून जर निष्कलंक ब्रह्मचारी असतील यमुने वाट देशील. म्हणले मग दिली ना वाट. दुर्वास म्हणला असं आहे का. बर जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा हे यमुने हे दुर्वास 60 खंडे अन्न खाऊन जर अजून उपाशीच असल तर यमुने वाट दिशील. बाया म्हणल्या लाज वाटते का मेल्या तुला लाज वाटते का. होय रे दुडके सुद्धा माघारी आले नाही तर हे प्रवचन दुसऱ्या गावाला सांग. ते तरी कृष्णाचं शिळ होतं तू होतं ताजच आहे की र अजून खाली उतरलंच नाही. दुर्वास म्हणले जा विचारायला. गेल्या विचारायला हात जोडले महाराज. हे यमुने हे दुर्वास 60 खंडे अन्न खाऊन उपवाशीच असल तर यमुने वाट दिशील. आणि नवल घडलं दिली ना वाट महाराज. हाय माझ्या भूली पडली कैसा परी. माझ्या भूली पडली कैसा परी. आम्हा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. आम्हा भोगुनी मने मी ब्रह्मचारी. दिली वाट यमुने माय खरी. दिली वाट यमुने माय खरी. तुम्हा आम्हाला कळली तुम्हा आम्हाला कळे अध्यापवरी हो. आम्हाला कळे अध्यापवरी हो. तुम्हा आम्हाला कळे अध्यापवरी हो. तुम्हा आम्हाला कळे अध्यापवरी हो. तुटुकेची राधा
पडली कैशा परी आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. काय नवल हो महाराज, काय झालं महाराज, दिली वाट यमुने माय खरी तुम्हा आम्हा न कळे अद्याप वरी बोले तुतुकेची राधा हे वचन. काय देवाचं नवल सांगा महाराज, कपट्या मावळ भटा दिले पिढे दान शोशिली पुतना विषे पाजिताची स्थन उकळी बांधिता उपटले बिमला अर्जुन भक्षोनी मृतिका वदनी दाखविली भुवनी ओ ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. काय सांगावं, आणि कयेने नवलाव केला काय केलं, काला वाटिता विधाता ठकविला भागणी दिता तो वत्से गाई गोळ घेऊन गेला तैसाच आपण येते हो नि आठेला हो ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. काय महाराज, उखळी बांधिता उपटली मला अर्जुन भक्षुनी मृतिका वदनी दाखविली भुवने ओ. काय देवाचं वर्णनच करता येत नाही महाराज, नवल केवडे केवडे नकळे कानू वाचे कोडे. काय वर्णन करावं तेवढं देवाचं थोडंच आहे महाराज, एवढं आगटीत लिला. अहो तुम्हाला सांगतो, काय जळत वनवा मुखेची प्राशीला गिळीता आगा सुरचिरोनी सांडीला. काय वनवा पेटला, वनवा पेटला आणि वनवा पेटल्याच्या नंतर देवानं सगळ्या गोपाळाला सांगितलं पोरं डोळे झाकून घ्या. सगळ्यांनी डोळे झाकले आणि कृष्ण भगवान परमात्म्याने सगळं वनवा गिळला महाराज. आणि गोपाळाने बोटाच्या फटीतून बघितलं आणि म्हणले बापरे काय देवाचं नवल आहे. नवल करू लागले गोपाळ. तेवढ्या तिथं तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणले पेंद्या कशाला नवल करतात रे. ते म्हणले ओ महाराज कशाला नवल करतात, आग गिळी आग आणि आग गिळायला बळ लागत असते, बळ लागत आहे. त्यावेळेला गुरुजी काय ते तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे, आग गिळायला बळ लागत आहे गोष्ट खरी, पण तुमच्या देवाला बळ कशामुळं आलंय हे आम्हाला माहिती. म्हणले कशामुळं, आमच्या वारकऱ्याच्या भाकरी तुमच्या देवानं खाल्ल्या, आमचा काला तुमच्या देवानं खाल्लाय म्हणून त्याला बळ आलंय. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ आमची शिदोरी खातो त्याचे. म्हणे तुम्ही कार्य करिता नवल आमुची शिदोरी खातू त्याचे आले बळ. तुमच्या देवानं आमच्या वारकऱ्याचा प्रसाद खाल्लाय, काला खाल्लाय आणि त्या काला तो प्रसाद खाण्याचं बळ तुमच्या देवाला आलंय. पेंद्या म्हणला महाराज लय लांबून येत मजा नाही, बरोबर आहे का नाही. 8 दिवस झालं तुम्हीच बोलायला लागलात, बरोबर आहे. लय लांबू नका, आम्हाला सांगून टाका आमच्या देवानं तुमचं काय खाल्लंय हे एकदा सांगून टाका म्हणजे आम्ही मोकळे हो, बरोबर आहे का नाही. आमच्या देवानं तुमचं काय खाल्लं हे सांगितलं की आम्ही खायला मोकळे हो, बरोबर आहे ना. तुकाराम महाराज म्हणले सांगू का काय खाल्लंय, म्हणले सांगा. मी सांगत नाही म्हणले, माझा दुसरा अवतार नामदेवराय सांगतात. 5 पोळ्या 3 भाकरी दीड कानोळे त्याची पोळी 5 पोळ्या 3 भाकरी दीड कानोळे त्याची पोळी आम्हा भाडीले वरच्या दोरी आमची थकवली खाल्ली शिजोरी आमची थकवली खाल्ली शिजोरी. कानोबा 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 कानोबा
पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानोला एकच पुरी आम्हा धाडिले वरच्या दोरी आमची थकवून खाल्ली शिदोरी आमची थकवून खाल्ली शिदोरी कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधणे कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधणे गोधणे आपुली गोधणे गवळणी नाही नाही काल्याचं कीर्तन गवळणीशिवाय पूर्ण होतच नाही महाराज बरोबर आहे ना गवळणी झाल्याशिवाय काला पूर्ण होतोय का महाराज आणि काल्याच्या कीर्तना दिवशी एखादा मला 12 गाड्या ग्रंथ पाठवतोय नदीला टाक तुला चरित्र सांगावं लागेल आजच्या दिवशी देवाचं बरोबर चरित्र सांगितल्याशिवाय काला पूर्ण होत नाही काय महाराज अशा देवाचं देवाच्या या कृष्ण चरित्राचा फक्त उच्चार करायचा हा आचरण करायचं नाही एक जण म्हणला काल्याचं कीर्तन झालं आणि घरी गेला आणि बायकोला मला हवाक हा स्टॅम्प पेपर घेऊनच गेला जाता दादा हवाक म्हणे काय हा साठे महाराजाचं कीर्तन होतं कुठं होणाळीला म्हणजे मग काल्याचं कीर्तन होतं आणि त्याने कीर्तनात सांगितलंय म्हणजे काय सांगितलंय एकट्या कृष्णाला 16,108 बायका तू सही पाहिजे ती म्हणली कशासाठी त्याला 16,108 बायका म्हणून मी 2 चार करणार आहे बायको म्हणली माय कशी दुर्बुद्धी सुचली ह्याला आणि कीर्तनाला गेला आणि कुणी आणला महाराजन ती म्हणली थांबा दुसऱ्या दिवशी ती देवणीला गेली महाभारताची कथा चालू होती महाभारत ऐकलं आणि कोर्टातून येताना स्टॅम्प पेपर घेऊन आली येता येता मालक सही पाहिजे ते म्हणला कशाची काय नाही महाभारत ऐकलं आणि महाभारतात असं सांगितलं की या एकट्या द्रौपदीला 5 नवरे मग मी 1-2 करू का ते मला उग म्हणलं होतं ते मला ते जमणार नाही ती म्हणली मग हे बी जमणार नाही कसं जमन सांगा बरं भगवान कृष्ण चरित्राचा परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करायचं नाही तोंडानं उच्चार करायचा बरोबर आहे महाराज 11 वाजले उच्चार करायचं गोष्ट खरी आहे पण आम्हाला एक सांगा महाराज उच्चार करू बरोबर आहे तुमचं पण देवानं चरित्र कसं केलं महाराज म्हणले देवानं चरित्र 2 दशेत केलं त्या कोणत्या 2 दशा अभंगाच्या पहिल्या चरणात हे दशे चरित्र केले नारायण हे टाळं वाजवून. चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण दशे चरित्र केले नारायण हे दशे चरित्र केले नारायण हे दशे चरित्र केले नारायण हे दशे चरित्र केले नारायण रांगता गोधन राखीदा रांगता गोधन राखीदा माझी वाणी तुझे वरणी नाम माझी वाणी तुझे वरणी रांगता गोधन रांगता गोधन माझी वाणी तुझे वरणी नाम माझी वाणी तुझे वरणी हे दशे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीता हे थाप टाका पहिली दशा रांगत असताना देवानं चरित्र केलं आणि दुसरी दशा गोधने चालत असताना म्हणजे देवानं पहिल्या दशेत चरित्र केलं ते रांगताना आणि दुसरी दशा देवानं चरित्र केलं ते म्हशी सांभाळत असताना वा तरी हो म्हणतात गुरुजी ह्यांना काय नाही आपण मला म्हशी सांभाळायला खाल्याच्या कुठे हो ही घेणं नाही देणं कवा पुंडली होत कवा प्रसाद मिळतो एवढंच आहे बाकी काही नाही पहिली दशा रांगताना एवढूसा देव रांगत असताना काय केलं रांगत रंगणी चोरीत लोणी रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी पांडित चरणी देती गाराणी पांडित चरणी देती गाराणी यशोदे साजणी भक्षणी कमाल नवल केले कृष्ण आरवा आरवा भरतुनी मागे गावा कृष्ण आरवा
द्या. देवानं रांगत असताना चरित्र केलं. काय केलं? रांगत रंगणी चोरी तो लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, शोधे साजनी. देवानं रांगत असताना महाराज दह्या दुधाची चोरी केली. महाराज दह्या दुधाची. घरात चोरी करायचा आमचा जगाचा मालक, घरामध्ये चोरी करायचा. यशोदा मातेनं सांगायचं देवा कृष्ण चोऱ्या करतोच. नाही आई. अरे आत्ताच बळीराम दादानं सांगितलं तो माती खाल्लीस ना. नाही ग आई खोटं बोलतोय तू. आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई मग मारू नको गे. नाही नाही मी हलली माती, हलली माती. नाही नाही हलली हो आई आई ग आई नाही खालली म्या माती. आई ग आई नाही खालली म्या माती. आई ग आई अरे भगने माती, आई ग आई अरे भगने माती. हे बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. उदांड घेतो माझ्या मारे. नाही नाही खालली म्या माती. आई ग आई खालली माती. आई ग आई नाही खालली माती. आई आई अगं त्या बळीराम दादाचं ऐकू नको. तूही माझा पक्षपाती, तो माझा विरोधकच आहे ना शेवटी बळीराम दादा. आई बळीराम दादा खोट बोलतो, कुदांड घेतो माझ्यावरी. आई ग आई नाही खाल्ली म्या माती. आई म्या माती खाल्ली नाही. आई आई मजला मारू नको गे. आई मला मारू नको, म्या माती खाल्ली नाही. कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू रांगायला लागला. रांगत असताना सुद्धा महाराज तळवे तळहात, तळहात टेकी तो तळवे तळहात. डाव्या गुडघ्यानं डाव्या वा डाव्या गुडघ्यानं पायानं रांगतो. नाही डाव्या गुडघ्यानं कृष्ण परमात्मा नाचायचा, खेळायचा, महाराज रांगायचा. काय दिसायला बी तसा सुंदर होता. राजसु सुकुमार. गुरुजी म्हणा राजस सुकुमार मदना. बरोबर. लय गोरे माणसं पांढरे पालीहून दिसत येत, लय काळे माणसं ढेकळावून दिसत येत. काळं सावळं असावली. काळं सावळं असलं की गोंडच दिसत, सुंदर दिसत. देव सुद्धा काळा सावळा होता महाराज. काळा सावळा हा बाळ कुणाचा ग बाई, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा, बाळ कुणाचा ग बाई. सुंदर दिसायचं महाराज गोंडस आणि रांगायचं महाराज. आणि रांगता रांगता हळूहळू आमचा कृष्ण कन्हैया मोठा व्हायला लागला, चालायला लागला. तुरु तुरु चालायचा, अंगणामध्ये नाचायचा, अंगणामध्ये खेळायचा. खेळता खेळता देवानं घरात चोऱ्या करायला सुरुवात केली. घरातलं दही दूध देव चोरायचा, पण त्याच्या इथं काही कमी नव्हतं. 9 लाख गाई होत्या बिचारायच्या इथं. म्हणून महाराज दही दूध चोरायचा, घरातलं खायचा. आता हळूहळू हळूहळू कृष्ण कन्हैया मोठा व्हायला लागला आणि एकदम कृष्ण कन्हैया महाराज 26 गोपाळांची टीम एका जागेवर केली. आणि 26 गोपाळांची टीम एका जागेवर करून सगळ्याला सांगितलं, काय रे तब्येतीला खराब झाल्या, सगळे असे साठे महाराजासारखे दिसायला लागला, तुम्ही काय खात नाहीत का, काही तब्येती सुधरा जरा. गोपाळांनी सांगितलं देवा काय करावा. दही दूध तूप लोणी सगळं मथुरेला जाते बघ, आणि आमच्या वाट्याला फक्त ताकण भात राहते. देवा काय करायचं. देवानं सांगितलं काळजी करू नका, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, मागे मागे माझ्या माग माग सगळे या. आणि
माझ्या माग तिकडे बघू नका, इकडे लक्ष दे. अगोदर असतो नियोजन सुरू व्हायच्या अगोदर काय विषय. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.